तुकाराम मुंढे साहेबासारखा दीड महिना अधिकारी यांना सहन होत नाही आणि हे सरकार छाती बडवते की आमचा कारभार किती पारदर्शक। लक्षात घ्या, माणसानं प्रामाणिक किती असावं, माणसानं चांगलं किती असावं आणि ते चांगुलपणाचं एक आदर्श उदाहरण सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या होटावर आहे। ते नाव म्हणजे आदरणीय तुकाराम मुंढे साहेब। पण मग प्रत्येकाला तुकाराम मुंढे साहेब का होता येत नाही? अलीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस फेसबुकला पोस्ट टाकत आहे की आमच्या विभागासाठी तुकाराम मुंढे साहेब हवेत, आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर तुकाराम मुंढे साहेब हवेत, आमच्या महानगरपालिकेला आयुक्त तुकाराम मुंढे साहेब हवेत, आमचा हा विभाग आहे त्या विभागाला तुकाराम मुंढे हवेत। मग बाकीचे अधिकारी नेमकं करतात का? तर मेन गोष्ट आहे, ज्या माणसाचं कामावर प्रेम लागते, केवळ आपलं स्वतःचं घबाड भरण्यासाठी प्रशासनात येवं हा त्याचा हेतू असेल तर तो तुकाराम मुंढे होणार कसा? 2004ला दिलेली UPSC, 25 मे 2005ला लागलेला निकाल आणि 21 वर्षाच्या सेवेमध्ये 27 झालेल्या बदल्या। ज्याही ठिकाणी गेले त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणचा नेता असो, ते नेते खिशात ठेवण्याची ताकद एका माणसानं ठेवली। ही साधी सुधी गोष्ट नाही आहे। अलीकडं त्यांच्याकडे जे खातं भेटलंय ते खातं तुमच्या आमच्या हितासाठी आहे आणि हे गुटख्यावाले असतील, हे अन्न भेसळ करणारे असतील तर हे अतिरिक्त पैसे देतील, सरकार यांना झुकेल आणि तुकाराम मुंढे साहेबाची पुन्हा देखील बदली होईल। ही बदली होणं म्हणजे काही वेगळं नाही, पण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं आता स्टँड घेणं गरजेचं आहे। जर कोणी आपल्या आरोग्याशी खेळत असेल, जर कोणी येणाऱ्या आपल्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम करत असेल, कारण अलीकडे पाहिलं असेल की 100 लोकांमध्ये जवळपास 20 लोक डायबिटीज असतील, त्यानंतर BP असेल आणि अलीकडे पाहिलं असेल कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। रासायनिक खतांचा मारा झालाय। आपण अलीकडे डायलॉग आणलो की सेंद्रिय शेती करायची आहे, पण सेंद्रिय शेती करून आपल्याला खऱ्या अर्थानं पीक उत्पादन करायचंय, पण ते करण्या अगोदर जर दैनंदिन जीवनामध्ये टरबूज एवढूस आहे पण याची इंजेक्शन देऊन भडकण एवढं होत असेल, द्राक्ष है ना पिवळे नसताना ती हिरवेगार दिसत असतील, आंब्यांचा कलर बदलला असेल, प्रत्येक फळामध्ये इंजेक्शनचा मारा होऊन तुमच्या आमच्या आरोग्याला घोडा लावण्याचं काम करत असेल आणि त्या ठिकाणी एक अधिकारी तुमच्या आमच्यामध्ये आपलं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करत असेल तर तो अधिकारी आहे सन्माननीय तुकारामजी मुंढे साहेब।